प्रस्तावना करून आपल्याला लुई ब्रेल कोण होते, त्यांनी काय कार्य केलं आणि याबद्दल सविस्तर अशी डिटेल माहिती दिलेली आहे. आता लुई ब्रेल पेपर आता लुई ब्रेल यांनी जी ब्रेल लिपी निर्माण केली, आता त्यांच्याबद्दल तर मी म्हणजे सरांनी तुम्हाला सांगितलं. तर लुई ब्रेल यांनी ब्रेल लिपी जी निर्माण केली ती त्या काळामध्ये नाईट रायटिंग नावाची एक लिपी होती, जी की चार्लस बार्बियर हे सेना अधिकारी त्यांच्या सेनेमध्ये गुप्त रीतीने सैनिकांना संदेश पाठवण्यासाठी एका लिपीचा वापर करायचे आणि ती लिपी होती नाईट रायटिंग. लुईंनी या नाईट रायटिंग ब्रेल लिपीचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी 6 टिंबांची लिपी शोधली. जेव्हा ही लिपी तयार नव्हती त्यावेळेला अंधांची अवस्था खूप विचित्र अशी होती, दयनीय अशी होती आणि दयनीय अवस्था असताना अंधांना म्हणजे अनेक अडचणी येत होत्या. त्यांचं शिक्षण व्यवस्थित होत नव्हतं. तर शिक्षण नसेल तर मग रोजगार निर्मिती कशी होणार, त्यांचं कौशल्य ते कसं दाखवणार. तर मग लुईंना या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं जेव्हा त्यांना अंधत्व आलं. पण त्यांनी या गोष्टीचा विचार केला की आता आपण काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्यातून त्यांना असं कळलं की चार्लस बार्बियर सैनिकांना संदेश पाठवण्यासाठी एक लिपी वापरतात, ती स्पर्शलिपी आहे. आणि मग त्याच लिपीचा वापर करून लुईंनी त्यावर संशोधन केलं आणि त्यातून 6 टिंबांची लिपी बनवली. आता बघा समोर मी एक कागद केलं आहे सरांकडे, त्याच्यामध्ये जशी 12 खडी असते डोळसांची अ आ इ ई, तशी याही ब्रेल लिपीमध्ये लिहिलेली आहे. आणि 6 टिंबांची लिपी मी म्हणालो तर पालोले सर ट ठ ड ढ ड ढ ड नंतर ते अक्षर आहे ढ, त्याच्यामध्ये 6 टिंबाचा समावेश आहे. आणि या 6 टिंबांमध्ये सगळे अक्षर व्याप्त झालेले आहेत. याच्यामध्ये या 6 टिंबांच्या मिळून एकूण 63 खुणा होतात. ब्रेलमध्ये एकूण 63 खुणा 6 टिंबांच्या आधाराने होऊ शकतात, 64वी खूण होत नाही. मग या 63 खुणांमध्ये जगातील सगळ्या भाषा यांनी व्यापलेल्या आहेत. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर बघा, माझ्याकडे एक वाक्य आहे जे सर्वांच्या ज्ञात आहे, सगळेजण रोज म्हणतात. बघा, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे वाक्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाही? आपण म्हणताना हेच वाक्य माझ्याकडे ब्रेल लिपीमध्ये लिहिलेलं आहे. आता हे झालं मराठीतलं. हेच वाक्य माझ्याकडे हिंदीमध्ये लिहिलेलं आहे आणि ते असं आहे, भारत मेरा देश है, सभी भारतीय मेरे भाई बहन है. ब्रेल मध्ये लिहिले. द नाव द सेम सेंटेन्स इन इंग्लिश, आणि ते इंग्लिश मधलं एक वाक्य आहे. इंग्लिश मध्ये काय आहे तर इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. हे वाक्य इंग्लिश मध्येच होतं. म्हणजे बघा, या 6 टिंबांचा आधार घेऊन आपण आता 3ही भाषा पाहिल्या. त्याचप्रमाणे ह्या 6 टिंबांनी व्याप्त असलेल्या या ब्रेल लिपीमध्ये जगातल्या सगळ्या भाषा लिहिता येतात, वाचता येतात. मला प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो स्वामी विवेकानंद या शाळेचा, की या शाळेमध्ये लुई ब्रेल या शास्त्रज्ञांचा म्हणजे जयंती आणि पुण्यतिथी आपण दोन्ही साजरी करतो. हे आपलं खरोखर सौभाग्य आहे आणि यातून खऱ्या प्रमाणात लुईंना दिलेली श्रद्धांजली आणि आदरांजली या शाळेच्या माध्यमातून आपण देतोय. हे या शाळेचं खरोखर कौतुक आहे आणि मी सर्व शाळेतील शिक्षकांचे, संस्थापकांचे सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी लुई ब्रेल सारख्या फ्रान्समध्ये जन्माला आलेल्या शास्त्रज्ञाची पुण्यतिथी व जयंती आपल्या शाळेत साजरी करून लुईने केलेल्या कार्याचा इथे उहापोह केला जातो. याबद्दल पुन्हा एकदा मी शाळेची कृतज्ञता व्यक्त करतो आणि जाता जाता लुईच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी एक विश्व प्रार्थना घेतो आणि माझ्या भाषणाला विराम देतो. तत्पूर्वी मी स्टेजवरून आपल्याशी संवाद साधतोय. या निमित्ताने सर्वांना पुन्हा एकदा नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो
एक प्रार्थना घेतो आणि त्यानंतर आपण पुढील सूत्र पालोदे सर किंवा मॅडम सांगतील, मग आपण श्रद्धांजली द्यायची आहे. प्रार्थना अशी आहे, तुम्हा सर्वांना माहितीतली प्रार्थना आहे. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे आणि ब्रेल यांच्या आत्म्याला शांती लागू दे. एवढं बोलतो. पुन्हा एकदा नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील सूत्र आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे ब्रेल यांना.